स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी लवकरच म्हणजेच 15 एप्रिलला बुधवारी येत आहे. सर्वजण गुरुचरित्राचे पारायण करतात. तर गुरुचरित्राचे पारायण करत असताना जेवणाचे कोणते नियम आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुचरित्र पारायण हे अत्यंत पवित्र आणि सात्विक मानले जाते. या 7 दिवसांच्या किंवा 3 दिवसांच्या कालावधीत शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी जेवणाचे काही विशेष असे नियम आहेत. ते कोणते आहेत ते पाहूयात. जेवणाचे अत्यंत कडक नियम पाळावे लागतात. गुरुचरित्र पारायणाचे जेवणाचे नियम खालीलप्रमाणे सविस्तर दिलेले आहेत. तर गुरुचरित्र पारायण करत असताना सर्वांनी सात्विक आहार घ्यावा. सात्विक आहार घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते. सात्विक आहार म्हणजेच शुद्ध जेवण. पारायण काळात फक्त सात्विक अन्न ग्रहण करावे. अन्नात कांदा लसूण याचा वापर अजिबात करू नये. कांदा लसूण न वापरलेले जेवण करावे. साधे जेवण असावे. शक्यतो एक धान्य निवडायचे आहे. शक्यतो गहू खाणे उत्तम मानले जाते. बाहेरील पदार्थ, हॉटेल्समधील जेवण किंवा इतरांच्या घरचे अन्न खाऊ नये. आपल्या घरातच बनवलेले अन्न खायचे आहे. परान्न घेऊ नये. वर्ज्य पदार्थ कोणते आहेत म्हणजेच काय खाऊ नये. तर मांसाहार. पारायण काळात मांसाहार पूर्णपणे निषिद्ध आहे. तसेच कडधान्ये खायची नाहीत. द्विदल धान्य उदाहरणार्थ वाल, मूग, हरभरा टाळायचे आहेत. भाजी, वांगी, गवार, कारले, शेंगा, शेपू यांसारख्या भाज्या खाऊ नयेत. आता मसाल्यांमध्ये काय खाऊ नये? जास्त तिखट किंवा तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. तसेच मोहरीचा वापर टाळायचा आहे. जास्त तिखट स्पायसी खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो व त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळायचे आहेत. तर काय खायचं आहे? सात्विक पदार्थ गव्हाची पोळी, भात, दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, तूप, केळी, सफरचंद यांसारखे सात्विक पदार्थ खावेत. या दिवशी उपवास केला तरी चालेल. यामध्ये उपवासाचे पदार्थ खावेत. जर उपवास असेल तर उपवासाचे पदार्थामध्ये शिंगाड्याचे पीठ, रताळे, बटाटे, साबुदाण्याची खिचडी हे खाऊ शकता. तसेच फळे देखील खाऊ शकता. दूध पिऊ शकता. उपवासाला चालणारे साबुदाणाचे पदार्थ तुम्ही खायचे आहेत. तसेच जेवणाचे इतर नियम कोणते आहेत? एकभुक्त म्हणजेच दिवसातून एकदा जेवण करायचे आहे. शक्य असल्यास दिवसातून एकदाच जेवण करावे आणि दुसऱ्या वेळेस फलाहार किंवा दूध घ्यायचे आहे. तसेच नैवेद्यामध्ये जेवणापूर्वी श्री दत्तात्रेयांना अन्नाचा नैवेद्य दाखवणे अनिवार्य आहे. कारण भिक्षा. जर पारायणादरम्यान कोणी भिक्षेकरी दारात आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नये. त्याला अन्न किंवा दक्षिणा द्यावी. शक्यतो 12च्या आतमध्येच दत्तगुरूंना नैवेद्य दाखवायचा आहे. अन्न कसे असावे? साधे, स्वच्छ, सात्विक, कमी तेल आणि कमी तिखट, घरचे ताजे बनवलेले अन्न घ्यायचे आहे. त्यामुळे साधे, स्वच्छ आणि सात्विक अन्न घ्या आणि पारायण मनापासून करा. आता काय खायचं नाही? पारायण काळात टाळावयाच्या कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे काय खाऊ नये? मांसाहार, चिकन, मटण, अंडी, तसेच मद्य, नशेचे पदार्थ, कांदा लसूण, तळलेले जंक फूड, जास्त तिखट मसालेदार पदार्थ खायचे नाहीत. कारण हे पदार्थ मन अस्थिर करतात आणि पारायणातील एकाग्रता कमी करतात. त्यामुळे हे पदार्थ खाऊ नयेत. पारायण काळातील आहार नियम. शक्यतो एक वेळ जेवण. एकादशीसारखा नियम ठेवावा. जेवताना शांत राहावे. मोबाईल, TV टाळायचा आहे. सात्विक विचार ठेवायचे आहे. जसे तुम्ही सात्विक अन्न खाता तसे. राग, वाद, नकारात्मकता टाळायची आहे. पारायण म्हणजे फक्त वाचन नाही तर मन, शरीर आणि आहारसुद्धा शुद्ध ठेवणे खूप गरजेचे आहे. तुम्ही आहार स्वच्छ ठेवला, शुद्ध ठेवला तर तुम्ही वाचन व्यवस्थित करू शकता.
पारायण समाप्ती म्हणजे 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी पारायणाची सांगता करताना विशेष नैवेद्यामध्ये पुरणपोळी दाखवून ब्राह्मणांना किंवा गरजूंना भोजन घालावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. तसेच तुम्ही शिरा, खीर, दत्तगुरूंच्या आवडीचे बेसनाचे लाडू किंवा शेंगांची भाजी, घेवड्याच्या शेंगांची भाजीसुद्धा तुम्ही करू शकता. नियम केवळ अन्नापुरते मर्यादित नसून ब्रह्मचर्य पाळणे, जमिनीवर चटई टाकून झोपणे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे हे देखील अनिवार्य आहे. त्यामुळे हे नियम नक्की पाळायचे आहेत.